क्रीडा शिक्षकांना एक न्याय, कला शिक्षकांना दुसरा न्याय। येऊ घातलेल्या शिक्षक भरतीमध्ये कला विषय प्राधान्याने विचारात घेऊन लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी विविध कला शिक्षक संघटनांकडून होत आहे। शिक्षक अभियोग्यता चाचणीत कला विषयाचे शिक्षण घेतलेल्या हजारो उमेदवारांनी सहभाग घेतला आहे। मात्र 2017 आणि 2022 मध्ये कला शिक्षकांचे पद मंजूर नसल्याचे कारण समोर करून कला शिक्षक भरती करण्यात आली नाही। गेल्या वर्षी म्हणजेच 2025च्या शिक्षक अभियोग्यता चाचणीत सहभागी झालेल्या उमेदवारांना यंदाच्या भरती प्रक्रियेत सामावून घेण्याची मागणी होत आहे। त्यातच 250 विद्यार्थ्यांमागे एक क्रीडा शिक्षक पद मंजूर असताना कला शिक्षकांसाठी 500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांमागे एक कला शिक्षक अशी पद मंजुरी आहे। त्यामुळे क्रीडा विषयाच्या शिक्षकाला एक न्याय आणि कला विषयाच्या शिक्षकाला दुसरा न्याय असे का, हा सवाल उपस्थित होत आहे। त्यातच ग्रामीण भागात आता 500 विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा शिल्लक राहिलेल्या नाहीत। त्यातच 500 विद्यार्थी संख्या नसलेल्या शाळेतील इतर विद्यार्थ्यांवर एक प्रकारे हा अन्याय होत असून त्यांच्या शिक्षणाच्या अधिकारापासून त्यांना वंचित ठेवले जात असल्याचे बोलले जात आहे। ज्या ठिकाणी कमी विद्यार्थी संख्या आहे त्या शाळेतील विद्यार्थ्यांना इच्छा असूनही आपली कला जोपासता येत नसल्याने त्यांच्यावर अन्याय होत आहे। याबाबत शिक्षक आमदार किशोर दराडे यांना विचारले असता यंदाच्या संच मान्यतेत कला विषयाचा विचार करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले आहे। कला शिक्षक भरती टाळल्या जात नाही। हजार विद्यार्थ्यांच्या पाठीमागं पूर्वी संच मान्यतेमध्ये ते पदच नव्हतं। गेल्या मागच्या अधिवेशनामध्ये तो प्रश्न मार्गी लागलेला आहे। हजार विद्यार्थ्यांच्या मागे एक शिक्षक देण्याचं मान्य केलंय। ती आता थोडीशी शिथिल झाली, पण हजार विद्यार्थ्यांची संख्या आता ग्रामीण भागात कोणत्याच शाळेत नाही। आमचं म्हणणं पूर्वीप्रमाणे जसे होतं त्या पद्धतीने संच मान्यमध्ये ते पद दाखवलं गेलं। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।